नमस्कार मित्रांनो, अजित बिरोडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण परेलला आलोय. परेलला एक घरगुती वर्कशॉप आपण कव्हर करणार आहोत, जो की परेलचा राजा बसतो. तिथून एक गल्ली गेले, तिथून तुम्ही येऊ शकता. तिथे महात्मा गांधी हॉस्पिटल आहे, त्याच्या साईडला असणारा क्रिएटिव्ह मूर्तींचे माहेरघर हा वर्कशॉप आज आपण कव्हर करतोय. घरगुती मूर्त्या शोधताय त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत क्रिएटिव्ह मूर्तींचे माहेरघर. सुंदर अशा डिस्प्लेच्या पहिल्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला. इथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहेत तेही दाखवतो. कोणती मूर्ती वगैरे आवडली तर तुम्ही इथे येऊ शकता. डिस्प्लेच्या मूर्त्या बघा, खूप सुंदर आहेत. नाही, आपण आता थोड्या टायमाला आतमध्ये जाणार आहोत. खूप सुंदर अशा इथं मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. मला वाटते 400 ते 500 मूर्त्या असणार आहेत सुंदर अशा. मध्ये आल्यानंतर समोरच तुम्हाला डिस्प्लेला अशा 10 ते 15 सुंदर मूर्त्या दिसतील. या साईडला बघू शकता लालबागचा राजा आणि सर्वात प्रसिद्ध असा गणपती राजा तेजूक आहे. सुंदर अशी मूर्ती या बघा, या डिस्प्लेच्या मूर्ती आहेत. आता तुम्हाला मी प्रत्येक मूर्ती दाखवणार आहे. लालबागचा राजा बघू शकता, ही सुंदर अशी सिंपल मूर्ती आहे. आता या साईडला कोणकोणत्या मूर्ती आहेत बघा. डायमंड वगैरे लावलेल्या कृष्णरूपी मूर्त्या आहेत. युनिक फेटे असणाऱ्या मूर्त्या आहेत. सिंपल मूर्त्या सुद्धा आहेत. ह्या खूप साऱ्या मूर्त्या इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण घरगुती मूर्त्यांचे हे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. आणि जे मोठे गणपती बनतात, परेल वर्कशॉप झालं, बोरिवलीचे सिद्धिविनायक आर्ट झाला, समीक्षा आर्ट झाला, त्यांचे अपडेट देतो मी. आता तुम्हाला मूर्त्या दाखवतो. ही सुंदर अशी शंकररूपी मूर्ती, त्यानंतर लालबागचा राजा आहे. ही सुंदर अशी मूर्ती पाहताय तुम्ही. ही सिंपल अशी गणपती मूर्ती आहे. त्यानंतर युनिक पॅटर्नमधल्या मूर्त्या बघू शकता. प्रभावल वगैरे छोट्या मूर्त्यांमध्ये कमी प्रभावल असतात. ही सुद्धा मूर्ती बघा, केपी आर्ट सारखी आहे. घरगुती मूर्त्यांमध्ये खूप कमी प्रभावल मिळतात, पण इथे बघा 3 ते 4 मूर्त्या प्रभावलवाल्या तुम्हाला दिसल्या. ही बघा राजारूपी मूर्ती आहे. त्यानंतर आता तुम्हाला या मूर्त्या दाखवतो घरगुती. छोट्या म्हणजे 2.5 ते 3 फूटच्या मूर्त्या असतात, त्या तुम्हाला दाखवतो सुंदर अशा. काही प्लॅस्टिकमध्ये पण मूर्त्या आहेत, त्याही तुम्ही बघू शकता. घरगुती मूर्त्या बघा किती गोड आहेत. वर्कशॉपमध्ये जो ईश्वरी आर्ट्स आहेत तोही आपण कव्हर केला. त्यानंतर घनसंकुलमध्ये 8 ते 10 वर्कशॉप आहेत घरगुती गणपतीचे, तेही आपण सेपरेट व्हिडिओ टाकला आहे, तोही तुम्ही जाऊन बघू शकता. लालबाग परेलमध्ये खूप सारे वर्कशॉप आहेत, त्यातले आपण कव्हर करतोय. 4 ते 5 व्हिडिओ आपल्या चॅनलवर रेडी आहेत. आपण अजून खूप सारे वर्कशॉप कव्हर करणार आहोत, कारण लालबाग परेलमध्ये तुम्ही घरगुती गणपती शोधताय तर आपल्या चॅनलची तुम्हाला मदत होऊ शकते. बघा पाठीमागे सुंदर अशी मूर्ती आहे, त्या बघू शकता. युनिक पॅटर्नच्या अशा खूप साऱ्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. हे बघा, या वरच्या सेक्शनमधल्या मूर्त्या दाखवतोय तुम्हाला. हे बघा गोड गणपती.
साऱ्या मूर्त्या तुम्हाला दाखवते मी. या मोठे गणपती आहेत आणि लास्टला तुम्हाला छोटे गणपती दाखवणार. ही बघा सुंदर अशी पॅटर्न मधली मूर्ती आहे. या साईडला बघू शकता एलकोट एलकोट जय मल्हार. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायचे विसरू नका. आमची लाडकी मूर्ती येणार आहे चिंचपोकलीचा चिंतामणी. कमेंटमध्ये नक्की लिहा चिंचपोकलीच्या चिंतामणीचा विजय असो. त्यानंतर बघा मोठे कान असणारे गणपती आणि कशा युनिक पॅटर्न आहे बघा. ही मूर्ती मी पहिल्यांदाच बघतोय. त्यानंतर ही सुद्धा मूर्ती मी एवढे वर्कशॉप कव्हर केल्या पण या दोन मूर्त्या पहिल्यांदाच बघतोय. हे बघा सुंदर अशा तुम्हाला बोललो ना छोटे गणपती दाखवणार आहे तुम्हाला मी 2 फुटापर्यंत. ते पण युनिक युनिक पॅटर्न मध्ये असणार आहेत. आता तुम्हाला मोठे गणपती दाखवते. 3 फुटाच्या वरती जेवढे असतील ते गणपती इथे आहे. 7 ते 8 गणपती तेही तुम्ही पाहू शकता इथे. बघा सुंदर अशा मूर्ती आहेत. सिंहासनावरती बसलेला. त्यानंतर बघा इथे कशी सुंदर युनिक अशी कन्सेप्ट असणारा गणपती बाप्पा पण आहे. हा बघा प्रसिद्ध असा बाप्पा. त्या साईडला तुम्हाला दाखवतो 2.5 ते 3 फुटाच्या मूर्त्या आहेत. खूप सुंदर अशा डायमंड वर्क केलेल्या युनिक असे फेटे असणाऱ्या. हे बघा खूप सुंदर मूर्ती मला खूपच जास्त आवडली. त्यानंतर बघा गोल्डन कपडे असणारा गणपती बाप्पा. त्यानंतर छोटी पण इथे मूर्ती आहे. खूप सुंदर अशा सिंपल पण मूर्ती आहेत. त्यानंतर बघा युनिक फेटा असणारा तो बाप्पा आहेत. फेटेवाले बाप्पा आहेत या सेक्शनमध्ये. काही काही मूर्त्या प्लॅस्टिकमध्ये याच्यासाठी आहेत कारण धूळ माती असते रस्त्यावरून उडते. त्यानंतर हा सिंपल बाप्पा बघा खूप प्रसिद्ध आहे यावर्षी. त्यानंतर युनिक पॅटर्न मधला बाप्पा. मला बोललो ना 300 ते 400 मूर्त्या इथे आहेत. त्या पण वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत छोट्यांपासून मोठ्यापर्यंत. ही बघा कशी गणपतीची मूर्ती आहे. तुम्हाला कोणती मूर्ती आवडली यापैकी ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला असे गणपती पाहायचे असतील तर लालबाग परेलला नक्की या. तिकडे साईडला बघा लालबागचा राजा. त्यानंतर अशी सुंदर असा फेटा घाललेली मूर्ती. हा फेस मुंबईच्या राजासारखा वाटते थोडाफार. वरती डायमंड वर्क वगैरे बघा कसे केलेत कपडे वगैरे. त्या साईडला फेटा बघा सिंपल अशी त्या साईडची मूर्ती. ऑलमोस्ट आपण सर्व कव्हर केलंय. तर तुम्हाला याच्यानंतर कोणता वर्कशॉप कव्हर करू हे नक्की सांगा. घरगुती वर्कशॉपचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती खूप सारे आहेत. तेही जाऊन तुम्ही नक्की पहा. बघा यात होत्या सुंदर सुंदर मूर्त्या. फायनल चाललोय घरी. तर आज आपण परेलला आलेलो. जो लालबाग एरिया आहे तिथं सुंदर असा एक क्रिएटिव्ह माहेरघर गणपतींचे हा सुंदर असा एक वर्कशॉप आहे. तिथे घरगुती सुंदर अशा मूर्त्या भेटतात. त्या तुम्हाला मी सर्व दाखवल्या. तुम्हाला कोणती मूर्ती आवडली असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.